गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांचा आग्रह आहे का आपण मुंबईला येऊन 32 सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्याचे, कारण 12 मागण्या आहे, 12 ते 22 मागण्या आहे। 22 मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल। आता मुंबईला जायला आम्हाला यायलाच किमान 4, 5, 7, 8 घंटे लागू शकतात। त्याच्यामुळं जायचं का नाही जायचं त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून निर्णय घेऊ। हजारो लोकांचा प्रश्न आहे, सरकार तुम्ही चार्टर्ड फ्लाईट का नाही पाठवलं? इतकं महत्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर्ड फ्लाईट पाठवलं काय प्रॉब्लेम? चार्टर्ड फ्लाईट मध्ये गेलं त्याने कुठे ठोकून दिलं आम्हाला, सगळं गायब केलं काय सकारात्मक तयारी आहे चर्चा करण्याची, मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाल। त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहेच मला समजत। बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय। काही वेगळं राजकारण असू नये, होऊ नये। आम्ही तिकडे जावं आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा, ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाहीये। त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत, शेतकऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ। आता मी चर्चा होऊ द्या, मग तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी यावं आमचा आग्रह नाहीये, हे आम्ही म्हणणार पण नाही, एवढा खुला पण मी नाहीये, ते त्या इच्छेचा विषय असतो। पण माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इकडे पाठवलं असतं तर आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून मार्ग निघाला असता। पण त्यांचा आग्रह मुंबईला यायचा आहे। हो, आता आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाहीये, लोकांना वेठीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही, पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं, लक्षात घ्या। आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू। नागपुरात इतर कुठे बैठक झाली तर तुम्ही समाधानी आहात का? नागपुरात बैठक झाली असती तर बरं झालं असतं, जा याची सोय व्यवस्थित झाली असती। पण कार्यकर्त्याची भीती, आता चंद्रपूरला पुन्हा प्रॉब्लेम झाला, गाड्या अडवल्या चंद्रपूरला, तिकडे जर गाड्या अडवल्या आजूबाजूला तर मग इथं आम्हाला वेगळ्या प्रकारचं समोर जावं लागतं। आक्रमक भूमिका घेता कुठेतरी रस्त्यावर अडवले जातात। हा, पोलीसवाल्यांना चाब्या घेऊन हातात खिशात घेतलेल्या आहे, बोलतोय मी इथल्या आयुक्तांसोबत, त्यांनी जर त्या सोडल्या नाही तर मग आता आम्हाला पुन्हा दिशा बदलावं लागेल। सगळे सचिव मुंबईत आहे, सगळ्या सचिवांसोबत चर्चा आहे, तर GR काढलं सोपं जाईल, तर मग एक पाऊल पुढे घेऊन चर्चा करण्यात काय अर्थ आहे? माझं काय मत आहे, आखरी इथे आंदोलन सोडून आम्ही तिकडे मुंबईला जाऊ का नाही जाऊ हा प्रश्न आहे। आणि आम्ही मुंबईला गेल्यानंतर इकडे काही बदमाशकी करू नये पोलिसांनी, आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये, त्याच्यावरचा विश्वास झाला तर मग आम्ही समोर करू। कुठेतरी तसं आश्वासन मिळालं पाहिजे तरच। सरकार से बात हुई है अभी कि भाई वो मुंबई आने को बोल रहे हैं, हम ये नहीं चाहते कि हम उधर जाए और इधर आंदोलन खलाश हो। बड़ी मेहनत से आंदोलन खड़ा हुआ है, हम ये नहीं चाहते कि किसान का विश्वासघात हो। और मुझे उम्मीद है सरकार अगर यहाँ आती है नागपुर में तो बहुत अच्छा होगा। तो भी हम हमारे जो नेतागण है उनसे बात करूंगा, किसान से बात करूंगा और फिर निर्णय लूंगा। कब तक निर्णय हो जाएगा? अभी दोस्त तुमने छोड़ा तो मैं चला जाता हूँ। नहीं, आने जाने में 8 घंटे लग जाएंगे ना, ज्यादा लग जाते 12 घंटे। 12 घंटे में इधर अगर कुछ प्रॉब्लम हुआ तो नाम तो हमारा बेकार होगा। सरकार ऐसी तो नीतियां नहीं कर रही हमारे साथ कि हम उधर जाए और इधर हमें बदलाव किए, इधर आंदोलन ही खत्म करे। तो गिरीश महाजन जी ने क्या कहा, फिर आपसे क्या कहा, कितना समय का वक्त मांगा है आपसे? नहीं, वो तो बोलते सीएम साहब से बात करेंगे, आज पीएम भी है इधर, हमारा तय होना बाकी है। उनके तरफ से कोई प्रॉब्लम नहीं है, हमारी प्रॉब्लम ये है कि वो नागपुर में आना चाहिए, बात यहाँ आ रही है और हम चाहते वो नागपुर में आना चाहिए और वो चाहते कि हम मुंबई जाए। इसमें अभी रुका है, देखते हम बाकी लोगों से बात करके।